मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, भातुकलेच्या खेळामधली राजा आली एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. हे एका मराठी चित्रपटातलं गीत आहे. मंडळी, जळगाव जामोदमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे. 3 मे 2025 म्हणजे तो दिवस होता शनिवार. या दिवशी दुपारनंतर पंकज देशमुख या तरुणाने फाशी घेतल्याची घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. जळगाव जामोद शिवारातील वायाळ शिवारात की जेथे या पंकजनी स्वतःसाठी म्हणून एक शेत घेतल्याची चर्चा आहे, त्या शेताच्या जवळपास त्यांनी पळसाच्या झाडाला रुमालाने आवळून गळा आवळून फाशी घेतली अशी घटना आणि त्याची चर्चा सर्वदूर जळगाव शहरामध्ये पसरली. आणि त्यानंतर मग पोलिसांना ही माहिती झाल्याबरोबर पोलीस त्या ठिकाणी गेले. पोलिसांनी त्याचा लटकलेला तो मृतदेह खाली घेतला आणि तो मृतदेह स्थानिक रुग्णालयामध्ये आणला. या सर्व घटनेला जवळपास संध्याकाळ झाली होती. वाऱ्यासारखी ही घटना सर्व शहरामध्ये पोचली. त्यामुळे साहजिकच पंकज देशमुख सारख्या एका युवा कार्यकर्त्याच्या जो गोतावळा होता त्यांना माहिती झाल्याबरोबर ते सर्व मित्रमंडळ हे त्या जळगाव जामोदच्या रुग्णालयात दाखल झाले आणि त्याचा तो शांत झालेला मृतदेह त्याच्या सर्व गोतावळ्यांनी मित्रांनी पाहिला. त्यावेळेस त्याच्या शरीरावर बऱ्याचशा जखमासुद्धा दिसल्या. काही ठिकाणी जळल्यासारखं वाटत होतं, काही ठिकाणी मारल्यासारखं वाटत होतं. तर नाकातोंडातून रक्त आल्याच्या सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी जिथं पाहिलं त्याचे फोटोसुद्धा समाज माध्यमावर झाले. पायाला सुद्धा जखमा झाल्या होत्या. हाताची 2 बोटं त्याची मोडल्यासारखी होती आणि असा निष्पाप शांत त्याचा मृतदेह त्या जळगाव जामोदच्या रुग्णालयामध्ये ठाला. ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली मंडळी. आणि नंतर रात्रभर त्याचा तो मृतदेह त्या जळगाव जामोदच्या रुग्णालयात ठेवला गेला आणि त्या ठिकाणी पंचनामा किंवा पोस्टमार्टम न झाल्याने म्हणा किंवा न केल्याने त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन हे आत्महत्येचं स्वरूप किंवा तशा स्वरूपाचा प्रकार असल्यामुळे पोलिसांना करणं गरजेचं होतं, क्रमप्राप्त होतं. म्हणून त्या ठिकाणी न करता पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम हे नजीकच्या अकोला या शहरामध्ये असलेल्या मोठ्या रुग्णालयामध्ये नेऊन, सरकारी रुग्णालयात नेऊन केलेला आहे. आणि त्यानंतर त्याचा तो मृतदेह दुसऱ्या दिवशी 5-5:30 वाजता दरम्यान त्याच्या घरी आणला गेला आणि त्याच्या पत्नीला तो दाखवला गेला. मंडळी, जवळपास 12 ते 17-18 तास हा मृतदेह पंकजच्या पत्नीला दाखवल्या गेला नाही. नव्हे, तिला हे सांगितलं गेलं की पंकजला हार्ट अटॅक आलेला आहे, त्याला अकोल्याच्या रुग्णालयामध्ये नेलेला आहे आणि त्याची प्रकृती बऱ्यापैकी आहे असं सुद्धा खोटंसं त्या पंकजच्या सुनीता नामक पत्नीला सांगितलं गेलं. पंकज देशमुख हा सर्वसाधारण युवक नव्हता. भारतीय जनता पक्षासारख्या एका पक्षाचा तो खंदा कार्यकर्ता होता. स्थानिक आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या आणि त्याचे अत्यंत जीवाभावाचे संबंध होते अशी समूह चर्चा जळगावमध्ये आहे. आणि त्यामुळे तो काही काळ त्यांचा वाहन चालक सुद्धा होता, ड्रायव्हर सुद्धा होता, हे सुद्धा सांगितलं जाते.
अशी माहिती त्याच्या पत्नीने सुद्धा आम्हाला सांगितली. तर असं असताना भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आणि जो स्वतःला फाशी लावून घेते असं म्हटल्या जाते किंवा त्यांनी स्वतःची आत्महत्या गेली, त्याची आत्महत्या झाली असं जे सांगितलं गेलं, त्यावरून बरेचसे प्रश्न मंडळी या निमित्तानं उमटतात. खरं म्हणजे मी आतापर्यंत या आयुष्यात किंवा आपण सुद्धा जे मला आता ऐकत आहात त्यांनी सुद्धा पुष्कळ अशा आत्महत्या पाहिलेल्या आहेत. मग कुठंतरी उंदीर मारण्याचं औषध घेऊन, कुठंतरी एखादं दुसरं पॉइझन घेऊन, कुठंतरी पंख्याला लटकून, कुठंतरी विजेचा शॉक घेऊन, कुठेतरी फाशी घेऊन, अशा अनेक प्रकारचे मृतदेह किंवा अशा घटना आपण तुम्ही पाहिलेल्या आहेत. पण या मृतदेहावर किंवा अशा घटनांमध्ये जे कोणी व्यक्ती असा प्रकार करते किंवा त्याच्या बाबतीत असा घडते तर त्याच्या शरीरावर असे मारहाणीचे वरण किंवा चटके लागण्यास किंवा त्याच्या एखादा अवयव मोडला असं आतापर्यंत कधीच आम्ही तरी बघितलं नाही. माझ्या माहितीवरून तुम्ही सुद्धा बघितलं नसेल. पण पंकजच्या बाबतीत असं झालेलं होतं, कारण त्याचे रुग्णालयातले जे काही फोटो त्याच्या चाहत्यांनी घेतले ते समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यामुळे निश्चितच त्या फोटोवरून सर्वांना पाहणाऱ्यांना ज्यांनी कोणी ते फोटो बघितले त्यांना सर्वांना असं वाटत होतं किंवा वाटत आहे की पंकज देशमुख यांनी स्वतःहून फाशी घेतली नाही. पंकज देशमुखला मारहाण केल्या गेली, मारल्या गेलं, काहीतरी वाद वितंडवाद झाला आणि त्यात पंकज देशमुखला मारल्या गेलं, त्याच्याच जखमा त्याच्या अंगावर होत्या आणि तो त्या भांडणामध्ये किंवा त्या झालेल्या वादामध्ये अक्षरशः मारल्या गेला आणि मारल्या गेल्यानंतर हा प्रकार चर्चेला जर आला आणि यात जर आपण कोणी असलेल्यापैकी जर हाती लागलो तर आपल्याला जेलची हवा पाहावी लागेल. म्हणून काही असा बनावट प्रकार त्या ठिकाणी केला गेला की रुमालाला त्याला बांधल्या गेलं, त्याचा गळा त्याच्यात आवळला गेला आणि जवळच असलेल्या एका पळसाच्या झाडाला त्याचं ते उभं प्रेत लटकवून दिलं गेलं आणि त्याची मग नंतर चर्चा झाली आणि त्यानंतर पोलिसांनी पुढचं कार्यक्रम केले. खरं म्हणजे मंडळी या प्रकरणाचा आता जळगाव शहरामध्ये जवळपास 1 महिन्यानंतर काल परवा जो न्याय हक्क समितीच्या वतीने भला मोठा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गेला आणि ज्यामध्ये पंकजची पत्नी सुनीता ही सुद्धा त्याच्यामध्ये खुद्द हजर होती आणि तिने सुद्धा आपल्यावर झालेलं किंवा या मृत्यूची घटनाक्रम हा उपविभागीय अधिकारी यांना शेकडो कार्यकर्त्यासमोर पदाधिकाऱ्यासमोर त्यांच्या दालनात सांगितला आणि त्यामुळे माझ्या पतीची ही हत्या म्हणजे स्वतःहून आत्महत्या असणार असू शकत नाही. याच्या घातपातात झालेला आहे आणि घातपातात याचा मृत्यू झालेला आहे असं इतरांनी आणि सवितानी सुद्धा त्याच्या पत्नीने सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. खरं म्हणजे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी ज्या दृष्टीने केला, ज्या अंगाने केला तो तपासच अनेकांच्या दृष्टीने संशयास्पद आहे, प्रचंड संशयास्पद आहे. काही नियम आणि निकष पोलिसांच्या बाबतीत आहेत की जो कोणी व्यक्ती फाशी घेते त्याची ओळख पटवण्यासाठी म्हणून त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला तिथे बोलवल्या जाते, आजूबाजूचा परिसर पिंजून काढल्या जाते की या परिसरात काही घडलं आहे का, या परिसरात असं काहीतरी अगोदर ह्याच्या मृत्यूमागं किंवा काही काय घडलं असेल अशी पाहणी सुद्धा पोलिसांना करावी लागते. ती पोलिसांनी कदाचित केली असेल नसेल, पण हा आणि याचा मागमूस चौकशीमध्ये कुठे दिसला नाही. आणल्यानंतर त्याचं प्रेत आणल्यानंतर त्या रुग्णालयामध्ये ठेवलं गेलं ही माहिती सुद्धा त्याच्या पत्नीला सांगितल्या गेलं नाही, कारण पंकज देशमुखला स्वतःशिवाय इतर कोणताच नातलग, रक्ताचा नातलग हा जळगाव शहरामध्ये नाही. एकटी पत्नी आणि 2 मुलं वगळता पंकज देशमुख याचा
मित्रपरिवार खूप मोठा असला तरी रक्ताच्या नात्याचा जो काही समूह आहे तो त्या ठिकाणी कोणीच नव्हता. मग त्याला ती माहिती, त्याच्या नातलगांना माहिती झाली, दूरवरून त्याचे नातलग आले, त्यांनी त्याचा मृतदेह पाहिला, त्यांना सुद्धा ते हळहळ वाटली. आणि अशा परिस्थितीत अकोल्याला नेल्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर घरी आणलं गेलं. मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही झालं ते सुनीतांनी काल परवा उपयोग अधिकाऱ्यासमोर सांगितलं की पोलिसांनी डेड बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये किंवा कुठल्या तरी वाहनामध्ये नेत असताना कुठेतरी ते थांबले, कुठेतरी थांबून त्यांनी मग नंतर काही कार्यकर्ते त्या तिथं आले, त्यांनी सांगितले की आम्ही पहिले पुढे निघून जातो, तुम्ही मागून या. म्हणून 2 तासाचं अंतर 5 तास त्याला लागले. आणि त्या ठिकाणी अकोल्याच्या एका शासकीय अधिकाऱ्या, वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याचं पोस्टमॉर्टम केलं. म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये भयंकर अशा शंका कुशंका निर्माण होतात. कारण पंकज देशमुख हा व्यवसायाने कंत्राटदार होता. गेल्या काही वर्षापासून तो मोठे मोठे ठेके बांधकामाचे घेत होता. वरिष्ठ अधिकाऱ्याशी, लोकप्रतिनिधीशी त्यांची चांगली जवळीक होती, सख्य होतं. आणि या पंकजचा मोठा गोतावळा हा जळगाव शहरामध्ये, मलकापूरमध्ये, खामगावमध्ये, नांदुऱ्यामध्ये तो होता. आणि सर्व मित्रपरिवारामध्ये नेहमी आपल्या पद्धतीनं बसणं उठणं त्याचं अत्यंतच होतं. आणि त्यामुळे पंकज देशमुखांच्या स्वभावाबाबतीत अनेकांनी काल परवाच्या चर्चेमध्ये सांगितलं की पंकज देशमुख हा स्वतःहून आत्महत्या करणाऱ्यापैकी नव्हताच, किंवा पंकज देशमुख आत्महत्या करणारा व्यक्ती नाही. आणि मंडळी, हे मलाही पटते की एकुलती एक सुंदर पत्नी, 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी, सुखी संसार, बऱ्यापैकी संसाराची चांगली घडी बसलेली असताना व्यवसायामध्ये बऱ्यापैकी स्थिरथावर झालेली ही हा तरुण असं काही करेल असं त्याच्या धर्मपत्नीला सुद्धा स्वप्नातही कधी वाटलं नाही. आपली 2 चिमुकली अगदी सुंदर, रुद्र आणि संगीता, आणि आई जी स्वतः संगीताची आई आणि खुद सुनीता, हे सुद्धा सर्व असा एक गोंडस परिवार या पंकजचा होता. मी जेव्हा प्रत्यक्ष पंकजच्या पत्नीशी बातचीत केली तेव्हा तिने सुद्धा गैरवरून हा सर्व घटनाक्रम मला सांगितला की माझे पती अशापैकी काही करतील असं कधी आम्ही स्वप्नातही ठरवलं नाही. आणि त्यांना असं करण्याचं कोणतं कारणच नव्हतं. मित्रपरिवारामध्ये बसताना त्यांचे काही मतभेद वगैरे तिकडे होत असतील, पण त्याचाही कोणता ताण पंकजनी मला कधी दाखवलेला नाही, आमच्या घरात कधी तसा दिसू दिला नाही. त्यामुळे एकंदरीत त्यांचं बाहेरचं आणि घरातलं वागणं हे मला समान वाटायचं. आणि असं असताना माझ्या पतीने ही आत्महत्या केलेली नाही, हा त्याच्याशी झालेला घातपात आहे. आणि याच्यातून कुणीतरी त्यांचा मारलं, जिवंत मारलं, आणि ह्या बनाव दाबून टाकण्यासाठी म्हणून रुमालाने त्याला फाशी दिली. वास्तविक पंकज देशमुख हा कधीच जवळ लांब रुमाल वापरत नव्हता, हे सुद्धा सुनीतांनी सांगितलं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या गळ्यातला जो मोठा रुमाल जो पोलिसांनी त्यावेळेस त्या रुमाला त्यांना सोडून घेतलं आणि त्या रुमालाला लटकून त्यांनी फाशी केली असं म्हटल्या जाते, किंवा त्या याच्यामध्ये असेल तपासामध्ये, तर तो रुमाल कुणाचा ही सुद्धा शंका महत्त्वाची आहे. त्यामुळे अशा विविध शंका येत असल्यामुळे आता हा प्रश्न मला खुद्द त्या प्रशांतलाच विचारावं वाटतं की प्रशांत दादा, तू स्वतःहून आत्महत्या केली की तुला कुणी फासावर लटकवलं? कारण जवळपास 1.25 महिना होते आहे. या महिन्यामध्ये, महिनाभरात, 1.25 महिन्यात जळगाव जामोद शहरातील कोणीच मायचा लाल हे सांगायला तयार नाही की पंकज देशमुख यांचा घातपाताने मृत्यू झाला. पत्नी आणि चाहत्यांना 100% विश्वास आहे, खात्री आहे की माझ्या नातलगाचा किंवा माझ्या पतीचा हा घातपात आहे. आणि तशाच पद्धतीचं सर्व परिस्थिती ही त्याच्या मृतदेहावर दिसत असताना आता CID चौकशीची मागणी या न्याय हक्क आंदोलन समितीने केलेली आहे.
आणि या न्याय हक्क आंदोलन समितीनं केलेल्या मागणीचा सरकार किती गांभीर्याने विचार करते हे महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीच्या प्रकारच्या ज्या घटना राज्यात ठिकठिकाणी होतात, एखादी व्यक्ती आपल्या व्यवसायात बऱ्यापैकी प्रगती करत असताना त्याचे साहजिक विरोधक वाढतात आणि विरोधक वाढल्यानंतर अशा पद्धतीचा एकमेकांचा त्याच्यातून काटा काढण्याचा कार्यक्रम हा होते. मग मला या अनुषंगानं सुद्धा पंकजला हे विचारावं वाटते. आज तो आपल्यात नाही, पण विचारावं वाटते की पंकज, तुझा असाच काटा कोणी काढला नाही काय? बिचारी तुझी पत्नी आपल्या 2 मुलांना घेऊन वनवन फिरते, दारोदार जाते आहे, विचारपूस करते आहे आणि न्यायाची मागणी करते आहे, अधिकाऱ्यांना मागणी करते आहे, लोकप्रतिनिधींना मागणी करते आहे, दारोदार जात आहे की जी मुलगी कधी तिनं घराचा उंबरठा ओलांडला नाही, ती आज रोजी अनेकांच्या दारात आहे. उद्या अजून मागणीसाठी तिला ठिकठिकाणचे दरवाजे ठोठावे लागतील. पंकज, खरंच तू अर्ध्यावर डाव मोडला. मंडळी, मी माझं म्हणतो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं साक्षीदार हे न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये द्या. आज इथं थांबतो, पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.